हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. सो आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कर्ल्स कसे करायचे हे दाखवलेलं आहे आणि मी त्याचबरोबर एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. हा जो व्हिडिओ आहे हा मी स्टुडंटला शिकवत असताना जो व्हिडिओ आहे तो केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता, स्टार्टिंगला आपण हेअरचं प्रिपरेशन केलेलं आहे. मी क्रिम्पिंग केलेलं आहे, ब्लो ड्राय केलेला आहे. सगळ्यात पहिले ब्लो ड्राय, नंतर आपण क्रिम्पिंग केलं आहे संपूर्ण हेअरला. त्यानंतर हीट प्रोटेक्टर सुद्धा केलेला आहे, म्हणजेच ब्लो ड्रायच्या आधी हीट प्रोटेक्टर सुद्धा मारलेला आहे. आणि त्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे हेअरस्टाईल. सो हेअरस्टाईलमध्ये तुम्ही बघू शकता की खूप स्टेप बाय स्टेप आपण केलेलं आहे. हे जे मशीन आहे माझ्याकडे, हे व्हाईट ब्रँडचं व्हाईट बर्ड कंपनीचं मशीन आहे. आणि आत्ता जे लेटेस्टमध्ये मशीन आलेले आहेत रोटेटिंग मशीन, ते रोटेटिंग मशीन मी बाय केलेलं आहे आणि त्यावरच स्टुडंटला मी डेमो दाखवलेला आहे. सो सर्वात प्रथम आपण हेअर जे आहे, हेअरचं टेक्स्चर आपण चेक करत असतो की हेअर थिन आहे, थिक आहे की मीडियम हेअर आहे. तर त्यानुसार आपण टेम्परेचर जे आहे ते चेक करत असतो आणि टेम्परेचर जे आहे ते ॲडजस्ट करत असतो. सो प्रत्येक हेअरला टेम्परेचर जे आहे मशीनचं ते ठरलेलं असतं. सो डॅमेज हेअर असेल, कलर हेअर असेल किंवा केमिकल ट्रीटेड हेअर असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्हाला टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं असतं. त्यानंतर मी इथे जे आहे ते मूस यूज करणार आहे. आपण जनरली बघत असतो की मूस जे आहे ते आपल्या कर्ल्सला लॉंग लास्टिंग ठेवणार आहे. आपले बेबी हेअर्स वगैरे आहे त्याला सॉफ्टन करणार आहे. सो मी इथे थोडंसंच जे आहे ते मूस यूज केलेलं आहे. नोवा कंपनीचं मूस आहे. सो मूस लावल्यानंतर पॅडल ब्रशनी ते व्यवस्थित इमल्सिफाय संपूर्ण केसांवर केलेलं आहे आणि आपण स्टार्ट करणार आहे हेअरस्टाईल. सो तुम्ही चेक करू शकता की आपले हेअर्स जे आहेत ते बेबी हेअर्स जे होते ते टोटली तुमचे सॉफ्टन झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपले हेअरस्टाईलसाठी प्रिपेअर झालेले आहे. मी सेक्शन काढून घेतलेले आहे. सुरुवातीला आपण फ्रंट सेक्शनिंग घेत असतो. तुम्हाला आपण नेहमी सांगत असतो की फ्रंटला तुम्हाला काय व्हेरिएशन करायचं, त्या पद्धतीने तुम्हाला 4 इंच, 3 इंच की 2 इंच किंवा 5 इंच असे कोणत्या सेक्शन सोडायचे हे तुमच्या डिपेंड ऑन हेअरस्टाईल. सो बॅक साईडला आपण हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलेला आहे, मोठा सेक्शन घेतलेला आहे हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टल सेक्शन घेतल्यानंतर परत त्यात आपण जे सेपरेट छोटे छोटे स्क्वेअर सेक्शन आहेत ते स्क्वेअर सेक्शन घ्यायचे आहेत. सो तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही हार्ड स्प्रेसुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला जे कर्ल आहे ते लॉंग लास्टिंग हवे असतील, खूप स्टिफ हवे असतील तर तुम्हाला इथे हार्ड स्प्रे यूज करायचा आहे. मी कुठल्याही प्रकारचा हार्ड स्प्रे आज यूज केलेला नाही आहे. सो जो माझा कर्लिंग मशीन आहे त्या कर्लर मशीननी मी टेम्परेचर ॲडजस्ट केलेलं आहे आणि टेम्परेचर ॲडजस्ट करून मी इथे खूप सुंदर प्रकारे जो कर्ल आहे तो बनवलेला आहे. आणि कर्ल बनवून झाल्यानंतर त्याला मी होल्डसुद्धा केलं आहे. आपली नॉर्मल जी बॉब पिन आहे, बॉब पिननी मी होल्ड केलं आहे. सो होल्ड करण्याचं रिझन असं आहे की तुम्ही जर हा सेक्शन होल्ड नाही केला तर आपण बघतोच की जनरली आपले जे कर्ल्स आहेत ते ओपन अप होतात आणि हेअरस्टाईल जी आहे ती तुमची लॉंग लास्टिंग नाही राहत. सो त्यासाठी तुम्हाला इथे कर्ल जे आहेत ते तुम्हाला होल्ड करायचे आहेत. सो एक जो कर्ल आहे तो आपण इन टर्न करत आहे आणि सेकंड जो कर्ल आहे तो आपण आउट टर्न करत आहे. रोटेटिंग मशीन जी आहे ती खूप बेस्ट आहे यूज करण्यासाठी. मी इतके दिवस आयकॉनिकच्या मशीन यूज करत होते, त्याला कुठल्याही प्रकारचं रोटेटर नाही आहे. सो हे जे मशीन आहे ह्यामध्ये कर्लर मशीन आहे. सो यामध्ये रोटेटिंग सिस्टम आहे. सो तुमचं जे वर्क आहे ते खूप फास्टली होतं आणि खूप छान प्रकारे स्मूथ अशा प्रकारे वर्क होतं. तर खूप सुंदर मला छान वाटलं आणि मी स्टुडंटलासुद्धा ह्याच मशीनवर शिकवलं, जेणेकरून स्टुडंटनीसुद्धा बाय करताना अशा टाईपचेच मशीन बाय करावे की तुम्हाला लागणारा वेळ जो आहे तो कमी लागला पाहिजे. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे कर्ल्स होतात आणि आपण इथे 1 बाय 1 सेक्शन बाय सेक्शन कर्ल करणार आहे. आणि प्रत्येक जो आहे कर्ल आपला तो प्रत्येक वेळी मी बॉब पिनच्या हेल्पनी जे आहे ते इथे होल्ड करणार आहे आणि अशा पद्धतीने हेअरस्टाईल जी आहे ती कंप्लीट करणार आहे. सो एकच गोष्ट यात लक्षात ठेवायची आहे की तुमचे इन टर्न आणि आउट टर्न हे सायमल्टेनियस झाले पाहिजे. म्हणजेच एक कर्ल जर तुम्ही इन टर्न केला तर सेकंड जो आहे तो तुम्हाला आउट टर्न करायचा आहे. सो अशा पद्धतीने छोटे छोटे सेक्शन घेऊन सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला कर्ल्स करायचे आहे. मी इथे स्टुडंटला सेकंड वेनीसुद्धा शिकवलेलं आहे.
की दुसरा जो वे आहे आपला. सो इथे तुम्ही बघू शकता आता मी आउटटर्नसुद्धा कर्ल करून दाखवलेला आहे इथे. आणि जे स्टुडंट आहेत त्यांना आपण ज्यांच्याकडे जर मशीन सपोज रोटेटिंग मशीन नसेल आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी बाय केलेली मशीन असेल तर अशासुद्धा मशीनवर मी शिकवत असते. सो माझा जो हा क्लास आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप, बेसिक टू ॲडव्हान्स हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग असा संपूर्ण कोर्स असतो. त्यातले त्यात मी हेअरचा कोर्स घेत असते, हेअरस्टायलिंगचा. सो ह्या स्टायलिंगच्या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्ल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज असतील, तर हे सगळं मी शिकवत असते. आणि प्रत्येक जी स्टेप आहे ते स्टेप बाय स्टेप विथ थेरॉटिकल नॉलेज. जो क्लास असतो आपला तो थेरॉटिकल नॉलेजसुद्धा असतो. सेक्शनिंग कसं काढायचं, त्यानंतर जे तुम्ही कर्ल करता त्या कर्लसाठी तुमचे जे सेक्शनिंग आहेत ते सेक्शनिंग कसे घेणार आहे. त्यानंतर तुमचे फ्रंट सेक्शनिंगसाठी किती इंचचे सेक्शन घ्यायचे, बुफोनसाठी किती सेक्शन घ्यायचे. सो हे सगळं जे डिटेल नॉलेज आहे ते क्लासमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे मून म्हणजेच हाफ मून जो आहे तो सेक्शन मी इथे घेतलेला आहे. बिकॉज आपल्याला जे आहे ते ओपन हेअरस्टाईल करायचे आहे. आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला खूप मून सेक्शन सेपरेट आउट करायचं आहे. आणि बाकीचे रिमेनिंग हेअर आहेत त्या रिमेनिंग हेअरवर तुम्हाला कर्ल्स करायचे आहेत. खूप सुंदर अशा प्रकारे आपण कर्ल्स करून घेणार आहे. आणि असे कर्ल्स झाल्यानंतर जो सेक्शन तुमचा वरचा सेक्शन आहे म्हणजे जो तुमचा मून सेक्शन तुम्ही काढून घेतला तिथेसुद्धा तुम्हाला खूप छान प्रकारे असे कर्ल्स करायचे आहे. सो हे जे मशीन आहे मी त्या आयकॉनिकच्या मशीनवर सुद्धा स्टुडंटला कर्ल जे आहेत ते दाखवलेले आहेत. सो दोघांमधला फरक इतकाच असतो की ह्या ज्या मशीन आहे विदाऊट रोटेटिंग त्या तुम्हाला डायरेक्ट वापरायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला मशीन रोटेट करायची आहे. आणि सेकंड जी मी आधी दाखवली होती मशीन त्यामध्ये तुम्हाला एक रोटेटर येतं. सो तुम्ही रोटेटर यूज करून तुम्हाला मशीन एकाच जागी ठेवून रोटेटर फक्त रोटेट करायचा आहे. पुढचा जो नॉब आहे तो फक्त रोटेट करायचा असतो. सो तुम्ही बघू शकता आपण नॉन रोटेटिंग म्हणजे आयकॉनिकच्या मशीननीसुद्धा खूप छान प्रकारे असे कर्ल केलेले आहेत. आणि प्रत्येक कड नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणेच तसा होल्ड पण केलेला आहे. सो तुम्ही सुरुवातीलासुद्धा एखादा कर्ल्स घ्यायचा असेल तुम्हाला तर त्याआधीसुद्धा तुम्ही हार्ड स्प्रे यूज करू शकता. तुमचा कर्ल जो आहे तो लाँग लास्टिंग राहणार आहे. त्यानंतर आपण मून सेक्शन जो आहे तिथे थोडासा मी बॅककोम करून घेतला आहे, स्लाइड बॅककोम केलेला आहे. आणि बॅककोम ह्यासाठी केला आहे की आपले जे हेअर्स आहे बॅक साईडचे ते खूप पतले हेअर्स म्हणजेच पातळ हेअर आहे आणि हेअरची जी स्ट्रेंथ आहे तीसुद्धा कमी आहे. सो इथे मी कर्ल केलेले आहेत तर ते बॅककोम करून केलेले आहे. आणि 1 बाय 1 सेक्शन घेऊन ॲज इट इज परत तुम्हाला सगळे कर्ल्स करून घ्यायचे आहेत. सो इथे थोडासा बाउन्स येण्यासाठी तुम्ही इथे एक्सटेन्शनसुद्धा यूज करू शकता. वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला मार्केटमध्ये एक्सटेन्शन मिळतात. सो हे एक्सटेन्शन तुम्ही घेऊन आणि ते तुम्ही जो तुमचा क्राऊन सेक्शन आहे त्या क्राऊन सेक्शनवर तुम्हाला प्लेस करायचे आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हायलायटिंग असतील किंवा सरळ ब्लॅक कलरचे असेल. सो ओव्हरऑल सगळ्याच प्रकारचे एक्सटेन्शन्स जे आहेत ते तुम्हाला मिळतात. सो अशा प्रकारचे एक्सटेन्शन तुम्हाला प्लेस करायचे आहे. आणि उरलेले जे क्राऊन सेक्शनचे हेअर आहेत त्याला तुम्हाला परत छान असे कर्ल्स करून घ्यायचे आहेत. आणि कर्ल्स करून झाल्यानंतर मी येत आहे फ्रंटला. सो फ्रंटलासुद्धा तुम्हाला सेम बॉक्स सेक्शन घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आयब्रोपासनं मी आयब्रो सेंटर पकडून मी इथे बॉक्स सेक्शन घेतलेलं आहे. आणि बॉक्स सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 बॅककोमिंग करून घ्यायचं आहे. आणि बॅककोम केल्यानंतर आपल्याला इथे हॉरिझॉन्टल सेक्शन घ्यायचे आहे. हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊनच तुम्हाला कर्ल्स करायचे आहे. तुम्हाला फ्रंट जर बाउन्सी पाहिजे असेल, जितका बाउन्स पाहिजे असेल तितकं तुम्ही बॅककोम करू शकता. आणि बॅककोम केल्यानंतर मी सॉफ्टन पण करून घेत आहे हेअरला. मान्य व्हिडिओ थोडा मोठा होतो बट तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अशा प्रकारे शिकायचं असेल तर प्रत्येक स्टेप हेअरस्टाईलमध्ये इम्पॉर्टंट असते. तुमचे सेक्शनिंग कसे घेतले हे सगळं जर बघायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार. सो त्यानंतरच तुम्हाला हेअरस्टाईल जी आहे ती कशी आणि कशा पद्धतीने केलेली आहे हे नक्कीच कळेल. सो फ्रंटपर्यंत आपण बॅककोम करून घेतलेलं आहे. आणि बॅककोम झाल्यानंतर मी जे बेबी हेअर समोर आलेले आहेत ते सुद्धा सॉफ्टन करून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कर्ल्स करायचे आहेत. तो कर्ल्स मशीन तुम्ही बघू शकता की व्यवस्थित अशा पद्धतीने आपण प्लेस करून त्यालाच जे कर्ल्स आहेत ते करून घेतलेले आहे. तुम्हाला जिथे बाउन्स पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कर्ल्स करायचे आहे. फ्रंट साईडला तुम्हाला कर्ल्स करायचे नाही आहे, तुम्हाला बॅक साईडला कर्ल्स करायचे आहे.
बिकॉज ऑफ तुम्हाला बाउन्सी लुक हवं असेल तर बॅक साईडला कर्ल्स करा, खूप सुंदर प्रकारे बाउन्स येतो. पहिलेच आपण जे आहे बॅक कोमिंग केलेलं आहे आणि बॅक कोमिंग नंतरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की बॅक साईडला कर्ल्स करायचे आहेत. सो तुम्ही बघू शकता हॉरिझॉन्टल सेक्शन आपण व्यवस्थित घेतलेलं आहे आणि हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊन त्यालासुद्धा आपण बॉब पिननी प्लेस केलेलं आहे. सो बॉब पिननी तुम्हाला कर्ल्स जे आहे ते होल्ड करायचे आहे. जर तुम्ही बॉब पिननी कर्ल्स होल्ड केले नाही तर ते काय होतात की खूप लाँग लास्टिंग तुमचे चालणार नाही आहे कर्ल्स. सो जितके तुम्ही होल्ड करताल गरम असताना तितके ते होल्ड होणार आहेत, स्टे राहणार आहे. सो तुम्ही बघू शकता आपण इथे सुद्धा अशा प्रकारचे हॉरिझॉन्टल सेक्शन छोटे छोटे स्मॉल सेक्शन घेऊन व्यवस्थित अशा पद्धतीने कर्ल्स केलेले आहेत. सो माझे कर्ल्स करून झाले की मी सगळे कर्ल्स जे आहेत ते ओपन अप करणार आहे. तुम्ही फ्रंट सेक्शन जर तुमचा बाकी असेल तर बॅक साईडचे कर्ल्स तुम्ही ओपन केले तरीसुद्धा चालणार आहे. बट सगळी हेअरस्टाईल झाल्यानंतरसुद्धा जरी केले तरीसुद्धा चालणार आहे. डिपेंड ऑन तुमचं टाईमचं मॅनेजमेंट कसं आहे, तुम्हाला ब्राईट टाईम किती देते ह्यानुसार तुम्हाला सगळी जी प्रोसेस आहे ती करायची आहे. आणि तुम्ही ते एक्सटेन्शन जर वापरलं तर एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटेन्शन जे आहे छोटे मोठे असे मिळतात. सो तुमची हेअरची लेंथ जितकी आहे तितकंच एक्सटेन्शन तुम्हाला यूज करायचं आहे किंवा हेअर लेंथपेक्षा थोडंसं कमी एक्सटेन्शन तुम्ही यूज केलं तरीसुद्धा चालणार आहे. बट काही क्लायंट असे असतात की त्यांना हेअर जे आहे त्याची लेंथ हवी असती. सो लेंथ तुमच्या हेअरच्या लेंथपेक्षा जास्तीसुद्धा तुम्ही एक्सटेन्शन जे आहे एक्सटेन्शनची लेंथ जी आहे ती जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फ्रंटला देखील अशा पद्धतीने जे कर्ल आहेत ते करून घेणार आहे आणि त्याला होल्ड केलेलं आहे. सो तुम्ही अशाच पद्धतीने जर कर्ल केले तर लॉंग लास्टिंग स्टेप बाय स्टेप व्यवस्थित राहणार आहे. सो त्यानंतर आपण साईड घेणार आहे. जे फ्रंट करून झाल्यानंतर आपल्याला साईडलासुद्धा हॉरिझॉन्टल सेक्शन स्लँट सेक्शन घ्यायचं आहे, म्हणजेच हॉरिझॉन्टल थोडासा सेक्शन येणार आहे आणि तो सेक्शन घेऊन इथे जर तुम्हाला बाउन्स हवा असेल तर इथेसुद्धा तुम्हाला बॅक कोमिंग करून घ्यायचं आहे. मी इथे कुठल्याही प्रकारचं बॅक कोमिंग केलेलं नाही आहे बिकॉज साईड जे आहे ते मला खूप बाउन्सी नको होतं. सो आपण फेस जो असतो फेस फ्रेमिंग जे असतं किंवा फेस जो आहे त्याच्या शेपनुसार हेअरस्टाईलचा फ्रंट आपण डिसाईड करत असतो. सो जो फेस आहे फोरहेड होतं क्लायंटचं, सो ते थोडंसं छोटं होतं. त्यासाठी आपण सगळे हेअर जे आहे ते बॅकला घेणार आहे. डिपेंड ऑन की जर फोरहेड मोठं असेल तर मिडल पार्टिशन तुम्हाला करायचं आहे. फोरहेड जर छोटं असेल तर सगळे हेअर जे आहेत ते बॅकला घ्यायचे. डिपेंड ऑन हे सगळं जे नॉलेज आहे हे खूप डीपमध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. वाघोली येथे माझं मेकअपची अकॅडमी आहे, हेअरची अकॅडमी आहे. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला डीपमध्ये जर शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप किंवा खूप छोट्या मोठ्या ट्रिक्स अँड टेक्निक जर शिकायच्या असेल हेअरस्टाईलच्या मेकअपच्या सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझे हेअर जे आहे ते व्यवस्थित कर्ल करून झालेले आहेत. तर आपण बघूयात की हेअरचं जे फायनल लुक आहे, वेट करा फायनल लुकसाठी. तो फायनल लुकसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण खूप छान प्रकारे अशी पोनीटेल हेअरस्टाईल जी आहे एंगेजमेंटसाठी आपण करू शकतो किंवा रिसेप्शनसाठी तुम्ही पोनीटेलची हेअरस्टाईल करू शकते. जो तुमचा लेहंगा आहे लेहंग्यावरसुद्धा ही हेअरस्टाईल खूप छान प्रकारे जाते. सो तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या एंगेजमेंटसाठी सुद्धा करू शकता ब्राईडला. सो सायडरला सुद्धा करू शकता. बट सायडरकडे आपल्याला सायडर जेवढे चार्जेस आपल्याला एवढे पे करत नाही, जितके चार्जेस पे करतं क्लायंट त्या पद्धतीनेच तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे. आणि टायमिंगसुद्धा मॅनेजमेंट ही जी हेअरस्टाईल आहे ही करण्यासाठी मला 2 तास लागलेले आहेत. कारण हेअरचं प्रिपरेशन त्यानंतर प्रत्येक सेक्शन बाय सेक्शन आपण कर्ल्स केलेले आहेत. अशा पद्धतीने टाईम जो आहे तो खूप लागतो. सो टाईमचं मॅनेजमेंट आणि क्लायंट किती तुम्हाला चार्ज करते ह्यानुसार तुम्ही हेअरस्टाईल डिसाईड करणार आहात. सो माझे फ्रंटचे कर्ल जे आहेत ते करून झालेले आहेत आणि मी ओपन करते आहे बॅकचे कर्ल. सो बॅकला आपण बॅक साईडला ज्या बॉब पिन होल्ड केल्या होत्या त्या पिन्स ज्या आहेत त्या आपण रिमूव्ह करून घ्यायच्या आहे. आणि तुमचे जे कर्ल्स आहेत ते तुम्ही बघू शकता. मी अजून कुठल्याही प्रकारचा स्प्रे
यूज केलेला नाही आहे. ना तो होल्डिंग स्प्रे ना शाईन स्प्रे कोणताही स्प्रे नाही आहे. फक्त जी फिनिशिंग आहे ती होल्डिंगमुळं आलेली आहे किंवा जे कर्ल्स आहेत ते ॲज इट इज तुम्हाला आपण हेअरचं जे प्रिपरेशन केलं होतं त्यामुळं व्यवस्थित अशा पद्धतीने तुमचे कर्ल्स दिसणार आहे. सो हे कर्ल्स जे आहे ते खूप लाँग लास्टिंग तुमचे राहणार आहे. सो बघू शकता तुम्ही इथे की वेगवेगळ्या टाईपचे म्हणजेच इन टर्न आउट टर्न अशा टाईपचे जर आपण कर्ल्स केले तर ते ॲज इट इज राहतात. सगळे कर्ल्स जे आहेत ते मी सेपरेट आउट करणार आहे. सो हेअर जर पातळ असतील म्हणजे हेअर खूप दाट नसेल तर तुम्हाला प्रत्येक जो कर्ल्स आहे तो ओपन अप करायचा आहे. त्याच्याने तुम्हाला बाउन्स येणार आहे. कारण इथे मी एक्सटेन्शन नाही अप्लाय केलं. माझे हे कर्ल्स दाखवून झाल्यानंतर मी ज्यावेळेस पोनीटेल केली त्यावेळेस मी एक्सटेन्शन यूज केलं होतं. थोडंसं हायलायटिंगचं एक्सटेन्शन मी इथे यूज केलं होतं. त्यामुळं पण हेअरस्टाईलला एक वेगळासा असा लुक आला आणि बाउन्स जो आहे तो खूप छान पद्धतीने येतो. कारण आजकाल आपण बघतो की क्लायंटचे हेअर्स जे आहेत ते प्रॉब्लेमॅटिक हेअर असतात. खूप आपल्याला पाहिजे तसेच हेअर क्लायंटचे नसतात. सो कशाही पद्धतीचे जर हेअर्स तुमच्याकडे आले तरी पण तुम्हाला हेअरस्टाईल करता आली पाहिजे, त्यात व्हेरिएशन करता आले पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला बाउन्स कसा द्यायचा हे सुद्धा जमलं पाहिजे. सो तुम्ही बघू शकता मी ज्यावेळेस कर्ल्स जे आहेत ते ओपन अप केलेले आहेत आणि खूप अशा पद्धतीने खूप मोठं तुम्ही बघू शकता की खूप बाउन्सी नाही दिसत आहे, खूप कमी बाउन्स आलेला आहे. त्यामुळं मी थोडंसं एक्सटेन्शनसुद्धा नंतर यूज करून दाखवलं होतं स्टुडंटला की कशा टाईपचं एक्सटेन्शन आपण यूज करायचं आहे आणि एक्सटेन्शन ॲप्लाय करून कशा पद्धतीने तुमचे हेअर्स जे आहेत ते बाउन्सी दाखवायचे आहेत हे सगळं मी क्लासमध्ये डिटेल शिकवलं. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हेअर्स जे आहेत ते मी 1 बाय 1 पिना ज्या मी बॉब पिन्स ज्या मी ॲप्लाय केल्या होत्या त्या रिमूव्ह करत आहे. आणि तुमचं जे फ्रंट लुक आहे त्याबद्दलसुद्धा मी स्टुडंटला थोडीशी माहिती दिली की फ्रंट व्हेरिएशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. कारण सेम कर्ल्स सगळ्या पूर्ण हेअरमध्ये केल्यानंतर फ्रंटला तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, व्हेरिएशन देऊ शकता हे मी पूर्ण स्टुडंटला एक्सप्लेन केलं. फेसचा शेप तुमचा कसा असावा आणि त्यानुसार हेअरस्टाईल कशा असाव्यात ह्यावर सुद्धा आम्ही डिस्कशन केलं. क्लासमध्ये आपल्या भरपूर डिटेल नॉलेज मिळत असतं आणि डिटेल नॉलेजसोबतच आपण जे आहे व्यवस्थित हेअरस्टाईल कशा करायच्या आणि त्याला कसं फिनिश करायचं हे सगळं आपण शिकत असतो. सो तुम्ही बघू शकता साईडचे जे कर्ल्स आहेत ते सुद्धा मी ओपन केलेले आहेत आणि मिडलचे फ्रंटचे सुद्धा जे कर्ल्स आहेत ते सुद्धा आपण ओपन केलेले आहेत आणि फिंगरच्या हेल्पनीच मी जे हेअर आहे ते व्यवस्थित रिमूव्ह करून घेणार आहे. ज्या माझ्या वेव्ज आहेत किंवा जे माझे कर्ल्स आहेत तर ते कर्ल्स मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि त्याचं प्लेसमेंट जे आहे म्हणजेच कर्ल्स करून झाल्यानंतर हेअरस्टाईल आपल्याला कशी करायची आहे आणि ते कर्ल्स कुठल्या जागेवर प्लेस करायचे आहे ह्याचंसुद्धा नॉलेज आपण घेतलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ते प्लेस करू शकता. वेगळ्या पद्धतीने प्लेस केल्यानंतर तुमची हेअरस्टाईल जी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची होणार आहे आणि तुम्ही जर सपोज संपूर्ण कर्ल्स जे आहेत ते ॲज इट इजसुद्धा ठेवू शकता. बसमधली पार्टिशन करायची आहे आणि जे मी कर्ल्स केलेले आहे ते तुम्ही ओपन हेअरसुद्धा ठेवू शकता. सो खूप सुंदर अशा पद्धतीने वेगवेगळे व्हेरिएशन तुम्ही कर्लमध्ये करू शकता. फक्त कर्ल्सच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या प्रॉपर शिका आणि हेअरस्टाईल जी आहे ती कुठलीही हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. सो तुम्ही हेअरस्टाईलचे जे क्लासेस आहे त्यामध्ये मेनली काय शिकता तर टेक्निक शिकता. जर तुम्ही टेक्निक कुठल्याही हेअरस्टाईलचं टेक्निक जर तुमच्याकडे असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल त्याचं टेक्निक तुमच्याकडे असेल तर खूप छान प्रकारे तुम्ही वर्क करू शकता. सो मी ते नेरवेलचं कर्ल सेपरेटिंग जेल घेतलेलं आहे. सो मी इथे जे कर्ल्स आहेत ते ज्या डायरेक्शनला तुम्ही कर्ल्स केलेले आहे त्या डायरेक्शनलाच तुम्हाला खोलायचे आहे. सो तुम्ही इथे बघू शकता मी नेरवेल ब्रँडचं कर्ल्स सेपरेटिंग जेल यूज केलेलं आहे आणि एका कर्ल्सचे 2 ते 3 आपण सेपरेशन केलेले आहेत आणि ह्या सेपरेशनने काय होतं की तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप मोठा होतो म्हणजे व्हॉल्यूम वाढतो. सो प्रत्येक स्टेप बाय स्टेप किंवा प्रत्येक जो कर्ल्स आहे तो मी ओपन अप केलेला आहे आणि अशा पद्धतीने लुक जे आहे ते तुम्ही बघू शकता. संपूर्ण लुक खूप फिनिश केसात आणि खूप व्यवस्थित अशा पद्धतीने आपण केलेला आहे स्टेप बाय स्टेप. सो तुम्हीसुद्धा जर स्टेप बाय स्टेप सेम मी जशा पद्धतीने सांगितलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कर्ल्स करत असाल तर कर्ल्ससुद्धा लाँग लास्टिंग राहणार आहे.
त्याच पद्धतीने तुम्हाला स्प्रेसुद्धा खूप कमीत कमी लागणार आहे. कारण प्रत्येक जे सेक्शन तुम्ही घेतले त्या प्रत्येक सेक्शनला जर तुम्ही स्प्रे वापरत असाल तर स्प्रेसुद्धा खूप जास्त लागतो. त्याने हेअरसुद्धा डॅमेज होऊ शकतात. सो आपण इथे एक मिनिमम स्प्रेमध्ये खूप छान असं वर्क केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने 1 बाय 1 आपल्याला कर्ल्स जे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. ज्या डायरेक्शनला आपण कर्ल केलेले आहेत म्हणजेच इन डायरेक्शन आणि आउट डायरेक्शन, ज्या डायरेक्शनला कर्ल्स केले आहे त्या डायरेक्शनलाच तुम्हाला ओपन करायचं आहे. त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जर तुम्ही करत असाल कर्ल ओपन, सो तो कर्ल जो आहे तो तुमचा मेसी होणार आहे. सो त्याच डायरेक्शनला तुम्हाला कर्ल ओपन करायचा आहे. तुम्ही आता बघू शकता की आधी आपण जे कर्ल्स बघितले होते ते आणि आत्ताचे कर्ल्स, सो इथे सगळे कर्ल्स जे आहेत ते 1 बाय 1 आपले ओपन अप झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण एक सुंदर असा लुक क्रिएट केलेला आहे. सो अजून आपल्याला फ्रंट व्हेरिएशनसुद्धा द्यायचं आहे. जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता, किंवा तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडे व्हेरिएशन्स द्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. सो मी ते संपूर्ण हेअर जे आहेत ते संपूर्ण हेअर्स तिचे मागे टक केलेले आहेत. मागे सगळे कर्ल्स जे आहेत ते सेपरेट आऊट करून आपण एक पोनी टाईल किंवा पोनी हेअरस्टाईल जी म्हणतो ती मी स्टुडंटला दाखवली होती. असं सेम हेच तुम्ही ठेवू शकता. फ्रंटला थोडंसं व्हेरिएशन करायचं आहे, बॅकला सेम ॲज कर्ल ठेवायचे आहेत तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप तुम्ही जे कर्ल्स आहेत ते ओपन केलेले आहेत. फ्रंटचे कर्ल्ससुद्धा मी ते अशा पद्धतीने बॅक साईडला घेऊन ओपन केलेले आहेत. प्रत्येक जो वेव्ज आहे किंवा कर्ल्स आहे तो आपण सेपरेट आऊट केलेला आहे. सेपरेट आऊट केल्यामुळे एक बाउन्स जो आहे तो आपल्याला आलेला आहे. सो अशा पद्धतीचं सुद्धा लुक तुम्ही क्रिएट करू शकता. जर ओपन हेअरमध्ये तुम्हाला फक्त ओपन हेअर्स ठेवायचे असेल, फ्रंटला काहीतरी व्हेरिएशन करून, तरीसुद्धा हे कर्ल्स असेच राहू देऊ शकता. किंवा तुम्हाला जर पोनी हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकता. किंवा इथे अशा पद्धतीने थोडेसे कर्ल सेपरेट आऊट करून तुम्हाला इथे पण छोटंसं ब्रोच किंवा इथे टाय करून तुम्हाला छोटासा ब्रोच इथे अप्लाय करून हेअर पण ओपन ठेवू शकता. सो ही पण एक हेअरस्टाईल झाली. आणि सेकंड हेअरस्टाईलसुद्धा आपण बघणार आहे की ती कशा पद्धतीने आपण केली. हे जे कर्ल्स आहेत ह्याला तुम्ही किती हे केलं तरी पण तुमचे लाँग लास्टिंग असे कर्ल्स राहणार आहे. हे कुठल्याही प्रकारचे कर्ल्स तुमचे निघणार नाही आहे. फंक्शन तुमचं कितीही तासाचं असलं तरीसुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने हेअर्स राहणार आहे. पोनीटेल मी मागच्या केसांची करून घेतलेली आहे. आणि फ्रंटचे हेअर जे आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने जे लास्टला तुम्ही पोनीटेल केले आहे त्या संपूर्ण पोनीटेलवर तुम्हाला फ्रंटचे हेअरसुद्धा घ्यायचे आहे. फ्रंटला मी थोडंसं फ्लॅट लुक देत आहे, खूप जास्त बाउन्स करत नाही आहे. सो थोडासा छोट्या कंगवा घेऊन व्यवस्थित तुमचं जे आहे व्यवस्थित विंचरून आपण व्यवस्थित अशा पद्धतीने टाय करणार आहे. सो तुम्ही बघू शकता थोडंसं मी पुलिंग इफेक्ट पण देणार आहे. सो थोडा शाईन स्प्रे करणार आहे. शाईन स्प्रे करून थोडंसं पुलिंगसुद्धा टेक्निक आपण यूज करणार आहे. आणि पुलिंगचं टेक्निक यूज करून पाठीमागं बॅक साईडला व्यवस्थित अशा पद्धतीने टाय करणार आहे. इथे मी शाईन स्प्रे यूज केलेला आहे फ्रंटला थोडे व्हेरिएशन देण्यासाठी. आणि त्यानंतर जे आहे ते व्यवस्थित जे केस आहेत बेबी हेअर्स जे होते ते मी सॉफ्टन करून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडी पुलिंग टेक्निक यूज करून इथे आपण छोट्या छोट्या वेव्ज बनवत आहे. आणि वेव्ज बनवल्यानंतर आपल्याला हेअरस्टाईल जी आहे ती अशा पद्धतीने दिसणार आहे.
सो तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ज हव्या आहेत त्या डायरेक्शनमध्ये तुमच्या वेव्ज ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हेअर्स जे आहेत ते टोटली तुम्हाला फिक्स करून घ्यायचं आहे. आणि फिक्सिंगसाठी तुम्हाला इथे फिक्सिंग स्प्रे यूज करायचा आहे आणि फिक्सिंग स्प्रे यूज केल्यानंतर बॉबिनच्या हेल्पनी तुम्हाला ते टाय करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हार्ड स्प्रे घेतलेला आहे आणि हार्ड स्प्रे करून आपल्या ज्या वेव्ज आहे त्याला थोडीशी आपण फिनिशिंग दिलेली आहे. आणि फिनिशिंग देऊन तुमचे जे हेअर्स आहेत ते बॅक साईडला फ्रंटचे हेअरसुद्धा साईडचे हेअरसुद्धा तुम्ही सगळे बॅक साईडला घेऊन जी पोनीटेल केलेली आहे त्या पोनीटेलमध्ये ॲड करायचं आहे. आणि ही झाली सिंपल अशी पोनीटेल. बट ही जी पोनीटेल आहे ही बघू शकता फक्त हिच्या हेअरची आहे. सो ती छोटीशी वाटत होती खूप, म्हणजे बाउन्स तिच्यात खूप नव्हता. सो त्यासाठी आपण इथे परत एक्सटेन्शन मी इथे यूज केलेला आहे आणि एक्सटेन्शन यूज करून परत पोनीटेल दाखवली आहे स्टुडंटला. सो फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता की नॉर्मल पोनीटेल आणि जे हेवीवालं पोनीटेल आहे ते. सो हे जे आहे ते नॉर्मल पोनीटेल आहे. मी परत एक्सटेन्शन यूज करून व्हिडिओ मी थोडासा ॲड केलेला आहे की अशा टाईपची सुद्धा तुम्ही पोनीटेल राहू देऊ शकता जर ओरिजिनल हेअर नॅचरल हेअर्सची, किंवा मग तुम्हाला जर एक्सटेन्शन यूज करायचं असेल तर वेगळ्या पद्धतीची सुद्धा पोनीटेल जी आहे ती घालता येणार आहे. म्हणजे जो व्हॉल्यूम आहे पोनीटेलचा तो खूप इन्क्रीज होणार आहे. सो आपण दोन्ही पद्धतीचे जी पोनीटेल आहे ते बघूयात. सो हा जो लुक आहे हा नॉर्मल आणि नॅचरल हेअरचा आहे. हा सुद्धा खूप सुंदर दिसतो. म्हणजे तुमचा वन पीस असू द्यात किंवा तुमचा लेहंगा असू द्या किंवा तुमचं कुठलाही कॉस्च्युम असू द्या. सो त्यावर ही जी पोनीटेल आहे ही खूप सुंदर अशा पद्धतीचे सध्या ट्रेंडिंगला आहे. आणि खूप स्टुडंट असतात की त्यांना लाँग लास्टिंग कर्ल कसे करतात, वेव्ज कसे करतात, कर्ल्स आणि वेव्ज यातला फरक काय आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या शिकायच्या असतात. तो शिकण्यासाठी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच